जे सचिन वाझेला विनंती आहे की आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कलेक्ट करायचा आहे. आपण जाऊया पुढच्या सामन्याकडे. पुढचा सामना ठरतोय तो राधाकृष्ण क्रिकेट संघ फणसवाडी विरुद्ध खर्डी केतन. चला सचिन यांना विनंती आहे की आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. आणि सामन्याला होती आहे सुरुवात. फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज आहेत. फणसवाडी स्ट्रायकर शैलेश गायकर आणि सबसे हटकर सुशांत कोटकर. मी संदीप महाडिक यांना विनंती करेन की सचिन यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचं आहे. या सामन्यामध्ये सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सचिन यांच्याकडून. चला बॉलिंग एंडवर सज्ज आहे तो कॅप्टन केतन खर्डी संघाचा. राईट आर्म बॉलर सुशांत कोटकरच्या समोर लेफ्ट हँड बॅट्समॅन सुशांतने दिलाय भिरकावून. चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतोय समर्थनगर ब्रँडेड षटकार. चला पुन्हा एकदा सबसे हटकर सुशांत कोटकर इज ऑन स्ट्राईक. बघूया यावेळेला केतनच्या समोर बघूया काय होतं. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटर कॅप्टन केतनच्या समोर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला मात्र वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होती 1 चेंडू 7 धावा. एक बॉल 7. चला पुन्हा एकदा केतन सज्ज. यावेळेला होत विकेट सुशांत कोटकरच्या समोर. पुढचा चेंडू इथे मात्र वाईड बॉल. यस इथे श्रीलंकेच्या मतिशा पथिरानाची आठवण करून देणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु दिशा मात्र भरकटली आहे आणि चेंडू चाललाय वाईडच्या दिशेने. वाईड +1. चला पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. शैलेश गायकर इज ऑन स्ट्राईक खर्डीच्या केतन समोर. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. सामन्याला होतीये सुरुवात. चला केतन थोडंसं स्पीडअप करायचंय. लवकर सामना चालू करायचा आहे. पुढचा चेंडू कॅप्टन वर्सेस कॅप्टन केतन वर्सेस शैलेश गायकर. इथे लेग साइडला फ्लिक केलाय. चेंडू चालस केलेच्या दिशेने. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचले तर सुशांत कोटकर. दोन चेंडू आणि धावा झाल्यात त्या 10. पुन्हा एकदा सज्ज असतील सुशांत कोटकर. यावेळेला केतनच्या समोर. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र यू मिस आय हिट. व्हॉट अ डिलिव्हरी. कॅप्टन केतन मॅन फ्रॉम खर्डी. माघारी जावं लागतंय सुशांत कोटकरला. अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळते बॉलर केतन कडून.
आता मात्र फलंदाजीसाठी येता येतं निलेश गायकर, टेनिस क्रिकेट मधील एक मोठा फिनिशर, ज्याच्या नावावरती अनेक विक्रम पाहायला मिळत आहेत. तो फणसवाडी संघाचा बिग फिनिशर निलेश गायकर. नॉन स्ट्रायकर एंडला आहेत शैलेश गायकर. दो भाई दोन तबाई. पुन्हा एकदा सज्ज यावेळेला खर्डीच्या केतन समोर. केतन समोर आहे मोठं आव्हान, परंतु केतन देखील काही इथे कच्च्या गुरुचा चेला नाही. बघूया केतन इथे मात्र पराक्रम गाजवतो का निलेश आणि शैलेश यांच्या समोर. चला पुढचा चेंडू. खर्डी केतन. केतन वर्सेस निलेश. इथे मात्र वाईड बॉल. अवंत धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 पुढे जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा केतन सज्ज. यावेळेला निलेशच्या समोर. पुन्हा एकदा अवंतर धाव. वाईड +1 मिळतोय का. येस वाईड +1 आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक एंडवर आता जाऊन पोहोचले तर कॅप्टन शैलेश गायकर. आतापर्यंत फक्त 3 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 13. स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहे शैलेश गायकर. पुन्हा एकदा केतन यांच्या समोर सज्ज. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाईड बॉल आणि पुन्हा एकदा किपर कडून गपलत होऊन चेंडू चाललाय थर्ड बँचच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट. वाईड +1. धावसंख्या होते 3 चेंडू आणि 15 धावा. चला पुढचा चेंडू केतनचा. बघूया या चेंडूवर काय होतं. पुन्हा एकदा वाईड बॉल. अवंत धावसंख्येमध्ये भर पडते. पुन्हा एकदा वाईड +1. बाहेर बसवलं काका आला ना. तसे पण ते वाईडच टाकते. तुम्ही जिंकणारच आहात तसे पण. चला पुन्हा एकदा सज्ज होतं हे केतन शैलेश यांच्या समोर. पुढचा चेंडू. बघूया या चेंडूवरती काय होतं. पुन्हा एकदा इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. इट्स अ डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा सज्ज. बघूया केतन यावेळेला शैलेश यांच्या समोर. पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंप. चेंडू चाललाय कीपरच्या पाठीमागे. वाईड +1. धावसंख्या झाली आहे ती 19 आणि चेंडू झालेत 4 चेंडू आणि 19 धावा. अरे त्यांनी ना मागच्या संडेला काय मॅच काढलेली 6 बॉल 30 5 बॉल 32 ची मॅच एकट्याने जिंकवली. मस्त मारलेले. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेला निलेश गायकरच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतोय राधाकृष्ण ब्रँडेड षटकार. चला या षटकारासाठी प्राइज आलंय निलेश गायकर यांच्यासाठी प्राइज आलंय स्वराज गायकर कडून 100 रुपयाचं. पुन्हा एकदा सज्ज निलेश गायकर.
शेवटचा एक चेंडू बाकी 1 2 गो. इथे मात्र डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते आपल्याला केतन कडून आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या आहे ती 25. चला पुन्हा एकदा सज्ज आहे नवीन गोलंदाज यश खेडेकर. इथे मात्र शैलेश गायकर यांना बीट करण्यात यश येत आहे. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. यश कडून कमबॅक केलं जात आहे. केतनचं एक महागडं षटक आणि केतनच्या या महागड्या षटकाचा नंतरला कमबॅक करण्याची संधी मात्र आता यशकडे. परंतु बॅटर देखील तितकेच तगडे. दोन बंधू शैलेश आणि निलेश पुन्हा एकदा सज्ज. यॉर्कर डब्याची गोलंदाजी यॉर्करला खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर जाऊन पोचलाय निलेश गायकर. आणि निलेश गायकर यांच्यासाठी पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी. त्यांचा पुतण्या स्वराज गायकर कडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला यश खेडेकर कडून. 4 चेंडू झालेत आणि या 4 चेंडूवरती फक्त एकच धाव खर्ची गेली आहे यश यांनी. शेवटचे 2 चेंडू बाकी 1 2 2 गो. स्ट्राईक एंडवर आहे निलेश गायकर. पुन्हा एकदा खर्डी संघाकडून यश खेडेकर सज्ज. पुढचा चेंडू बघूया या चेंडूवर काय होतं. इथे मोठा फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडू चाललोय सीमारेषा पार. येतोय राधाकृष्ण ब्रँडेड षटकार. चला पुन्हा एकदा शेवटचा एक चेंडू बाकी. पुन्हा एकदा निलेश गायकर सज्जा. पुन्हा एकदा दिलाय बिरकावून स्ट्रेट बाउंड्रीच्या पलीकडे. येतोय निलेश गायकर यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. यानंतर पुढील होणारा सामना सोमसाई क्रिकेट संघ मुद्रे विरुद्ध शिवशक्ती क्रिकेट संघ समर्थनगर. दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. मी सर हेड इज द कॉल. फक्त डिसिजन सांगायचं आपला. टेल्स काय डिसिजन आहे. बॉलिंग ओके. तुम्हाला बॅटिंग साठी खूप खूप शुभेच्छा. स्वराज मला जाऊ दे तिकडे. तो पडला बघ तिकडे.
काय बोलतोस काय प्रत्येक ठिकाणी येतो नाव सांगायला. आज 11 मध्ये चान्स भेटला कॅश डायरेक्ट. अरे त्यांनी 2 कॅच पकडले सांगितलं तू मागे थांब. तू पुढे गेलाच नाही ना. चला लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. खर्डी संघाकडून सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत केतन आणि यश खेडेकर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय सुशांत कोटकर. चला दोनही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की प्लीज लवकर सामन्याची सुरुवात करायची आहे. 39चं टार्गेट आणि 39च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना खर्डी केतनचा हा संघ. चला बॉलिंग एंडवरती बॉलर सज्ज होतोय सुशांत कोटकर. पाहूया काय होतं या मॅच मध्ये. सुशांत यशच्या समोर पहिला चेंडू लेफ्ट आर्म बॉलर राऊंड विकेट दिलाय बिरकावून ऑफ साइडच्या लेग साइडच्या दिशेने. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल का. चला पुन्हा एकदा सज्ज आहे सुशांत कोटकर. यावेळेला कॅप्टन केतनच्या समोर पुढचा चेंडू लेफ्ट आर्म बॉलर वर्सेस कॅप्टन केतन. चेंडू आहे हवेमध्ये लॉंग ऑफच्या दिशेने. इथे मात्र राज गायकरने झेल ड्रॉप केलाय. यस पैसेच भेटले नाही. शैलेशनी बसवून आला तू बाहेर बस मला काय भेटत नाही. आता तू बाहेर बसलो शैलेशनी 300 रुपये. चला पुन्हा एकदा सज्ज लेफ्ट आर्म बॉलर सुशांत. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. इथे मात्र मिसफिल्ड आणि मिसफिल्डचा येतोय चौकार. धावा मिळाल्या तर 4. यश खेडेकरने केलाय पार आणि धावसंख्या जाऊन पोचले 6च्या आकड्यावरती. चेंडू झाले ते 3. सुशांत पुन्हा एकदा सज्ज. चला समर्थनगरच्या प्लेइंग 11च्या प्लेयर्सना विनंती आहे की रुपेश बाटेकडे संपर्क करायचा आहे. समर्थनगर प्लेइंग 11 प्लीज कॉन्टॅक्ट टू रुपेश बाटे. चला पुन्हा एकदा सज्ज होतोय सुशांत कोटकर. यावेळेला यश खेडेकरच्या समोर. बघूया काय होतं या मॅच मध्ये. लेफ्ट आर्म बॉलर इथे मात्र वाईड बॉल. अवंत धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या 1 ने पुढे जातीये. पुन्हा एकदा यावेळेला मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या झाली आहे ती 7. 4 चेंडू आणि 7 धावा. चला पुन्हा एकदा सुशांत सज्जा लेफ्ट आर्म बॉलर. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका आहे हवेमध्ये. चेंडू चाललाय कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. तिथे मात्र चांगला फील्ड केला जातोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आता जाऊन पोहोचलाय तो केतन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुशांत सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडू होता परंतु कीपर कडून चुकी झाल्यानंतर चेंडू चाललाय थर्डमॅनच्या हातामध्ये आणि 1 धाव मिळते या चेंडूवरती. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या आहे ती 9. राज गायकर
चला नवीन गोलंदाज आहे राज गायकर, यावेळेला केतनच्या समोर यॉर्कर डप्प्याची गोलंदाजी आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त, माघारी परतावं लागतंय कॅप्टन केतनला. नागेश महाडिक, नागेश महाडिक खर्डी नवीन बॅटर. नाही काय झालं 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 तरी पण एकदा विचारतो हो. पुन्हा एकदा राज गायकर सज्ज, बघूया या चेंडूवरती काय होतं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते राज गायकर कडून. डॉट डिलिव्हरी. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट. येस येस खर्डी संघ प्लीज बॅट्समॅनचं नाव सांगायचंय. केतन चला तेजस पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र पुन्हा एकदा तिसरा डॉट, बॅक टू बॅक तिसरा डॉट आपल्याला राज गायकर कडून पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा विकेट, त्यानंतर लगातार 3 डॉट डिलिव्हरीज. पाहूया ही ओव्हर मेडन होते का. राज गायकर फक्त 2 बॉल बाकी, या 2 चेंडूवरती जर निर्धाव गेले तर मेडन ओव्हर पाहायला मिळेल. आणि हा एक निर्धाव चेंडू जातो का, नाही. इथे मात्र वाईड, वाईड +1. पुन्हा एकदा सज्ज राज, पुन्हा एकदा डॉट बॉल. नक्कीच आता फक्त शेवटचा एक चेंडू बाकी. पुन्हा एकदा फणसवाडी संघाचा, ओहो इथे मात्र डिफेन्स दाखवलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय राधाकृष्ण क्रिकेट संघ फणसवाडी संघाने. राज गायकरचं कौतुक करायला पाहिजे. 6 चेंडू मध्ये एकही धाव खर्च न करता फक्त वाईडच्या स्वरूपात 2 धावा आल्या. येस तसेच या सामन्यामध्ये बॅक टू बॅक 3 षटकार मारणे